हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. तर तारकेश्वर गडाचं कुणी दर्शन घेतलंय. लय मोठा घाट आहे बरं का तारकेश्वर गडाचा. घरी व्हिडिओ स्टार्ट करायलाच टाईम भेटला नाही आणि वाटाने पण आहे ना जरा तब्येत बरोबर नाही म्हणून करू नाही वाटला. पण इथं जरा हिरवं दिसलं असं डोंगर, म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवू. डोंगरात किती छान वातावरण वाटते. तर आलोचे गडावर, तुम्हाला दाखवते तिथे गेलं. तर आज एखादं असल्यामुळं किती गर्दी इथं. चला भरपूर गर्दी आहे. मेन गेट. झाडं केवढं आहेत, मस्त गार सावली इथं. अभंग खूप छान लागले. हे काय हो, अगरबत्ती. जत्रा भरल्यासारखं एकदम मस्त. सभा मंडप मध्ये निवांत लोक बसले तर दर्शन घेऊ. इकडे पा दर्शनाला गर्दी. भरपूर भाविक भक्त आलेले आहेत तिथं. हत्ती पा तारकेश्वर महाराज. सगळे दर्शन घ्या. तर झालं तारकेश्वर महाराजांचं दर्शन. तुम्हाला सगळ्यांना पण दिलं. सगळेजण तारकेश्वर महाराजांचं दर्शन घ्या. चला हो, झालं. सभा मंडप मध्ये किती गार वाटते. किती छान वाटते. इथं राहायला रूम आहेत का नाही आहे ना, मुक्कामी राहणार आहे ना. इथं मुक्कामी राहण्याची पण व्यवस्था आहे. इकडं पाणी काय नाही. हे गायमुख आहे ना, गाईचं मुख. जरा सव्वा मंडपात थोडे बसायला जरा नाही थोडे. तुम्ही आमच्या गाडीत नाही आले. इकडे पण बघा राहायचं रूम बसायचं. राहण्याची सोय.
कमी राहण्याला पूर्णपणे इथं सोय आहे. तर इकडं महादेव आहे, महादेवाचं दर्शन घ्यायचं. तिथं केवढा घंटा आहे बघा. इथलं वातावरण पाहून इतकं छान वाटून राहिले ना. किती छान वातावरण आहे इथं. प्रसन्न, एकदम प्रसन्न वातावरण. मला येऊच तर आहे ना, म्हणजे त्या दिवशी पंढरपूरची ट्रिप झाल्यामुळे यायचं लई कंटाळा आला होता. तर नको वाटलं होतं यायला, पण यांचं चाललं होतं म्हणलं परत म्हणते मी चल म्हणतो यायला. मग निघालो, पण इथं आल्यावर खरंच खूप छान वाटलं. एकदम प्रसन्न असं वातावरण आहे. तर इथं कशाचं मंदिर आहे आपण बघू. इथं महादेवाचं मंदिर दिसतंय का, नंदेश्वर बाहेरचे. तर कसा वाटला तारकेश्वर गड. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या. आणि व्हिडिओ मात्र पूर्ण करा, कारण तारकेश्वरच्या तिथं काही मोबाईलची बंदी नव्हती, तर त्याच्यामुळे पूर्ण शूट करू शकले मी व्हिडिओमध्ये. आणि इथलं वातावरण आहे ना असं इतकं छान आहे, इतकं प्रसन्न आहे ना, असं इथून जाऊशी वाटाना. पण अजून पुढं पण जायचं आहे, मोठ्याला जायचं आहे. तर तिथं काय मी शूट नाही करणार, कारण मोठ्या तिथं आहे ना मोबाईलला हे असतं, चला म्हणून तिथं नाही शूट घेणार. पण तारकेश्वर गड ज्यांनी दर्शन घेतलं नसेल त्यांनी नक्कीच ब्लॉगमध्ये घ्या. तर आता आहे ना इथं थोडासा नाश्ता आहे. तर हे म्हणले चल थोडासा प्रसाद घरून तशी खिचडी करून खाऊन आलेलो इथं आज एकादश असल्यामुळं. पण यांचं म्हणणं आहे थोडा प्रसाद घेऊ चल. तर मग आता प्रसाद घ्यायला चाललो आहे. तर इथं बकरीच्या भाताचा नाश्ता आहे. तर घेतलाय थोडं. तर पाण्याची पण सोय आहे बघा. लगेच पाणी नळाला सगळं पाणी प्यायचं, नाश्ता करायचं, पाणी प्यायचं. तारकेश्वर गडाचं मी फक्त ऐकून होते, पण खरंच खूप छान आहे. मला लई दिवसाची इच्छा होती तारकेश्वर गडाला जायची. पण आमच्या इथून जवळच आहे, पण तरी माझं येणं झालं नव्हतं. मागच्या वेळेस बाया आल्या, पण त्यांच्यासोबत माझं नाही येणं झालं. तर आता यांचं अचानक ठरलं, म्हणलं चला नाही आम्ही असं. तर नाश्ता बिष्टा झाला आहे. आता निघायचं शिकून गार सावली वाटली बसले थोडे. तर हा ब्लॉग तर मी उद्या नाही, आज नाही टाकणार, उद्या टाकणार आहे. कारण आज सकाळी ब्लॉग सोडलेला आहे, डाउनलोड केलेला आहे, त्याच्यामुळं हे ब्लॉग सकाळी टाकणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणि तारकेश्वर गडाला दर्शनाला यायची इच्छा असेल तर इथं आले तर चांगलंच, कारण खूप असं मनोरम हे स्थान आहे. आणि
जरी समजा कोणाचं यायला होत नसेल, लांब असेल तर ब्लॉगद्वारे बघू शकता. कारण मी सगळं शूट केलेलं आहे, सगळं टाकलेलं आहे सगळीकडं. आणि मेन म्हणजे तारकेश्वर महाराजांचा मूर्तीपाशी पण मी हे केलेलं आहे, शूट केलेलं आहे. तर दर्शन पण सगळ्यांना होईल आणि सगळं बघण्यात पण येण्यावरती. तर चला मग बाय. अजून मौठात जायचं आहे, तर मौठाला तिथं काही शूट होणार नाही, तिथं मोबाईलला बंदी असते. त्याच्यामुळं आता इथं स्टॉप करते. बाय.